तर आम्ही आता जातो आमची काजी लावू. तर आमच्या मध्येच अशी काजी टप आमका एक्सचेंज करूचा लागला, कारण काजी टपात राहू येनात, आधीच्यात राहतात. तर आम्ही आता काजी लावत होतो आणि माझ्या पप्पानी काजी घेतली नाही आहेत. आणि मी हा बघा, मी एवढा सामान घेतले, धमूक झाला. पप्पांची काजी लय जडत, पण हे बघा खोरा आणि पिका. तर ऊन मरणाचा पडला, हा पाऊस गेलो हा आणि ऊन पडला आणि आम्ही काजी लावू केलो. आणि हे असं बांधले कारण ऊन लागतं या, म्हणजे डोक्यात दुखता नाही म्हणून उन्हात मग डोकं दुखतं. ते बघा माझे पप्पा येतात. तर माझे पप्पा दमले, मी त्यांना सांगते घेते म्हणून, तर ते नाही म्हणतात. आणि माझ्याकडे पण एवढं सगळं सामान आहे. बॉटल तर ही आमची काजीची बाग असं आहे. किती धमक झाला माका, तरी आम्ही आणि मग जास्तच धमक झाला. मी खोरा, पिकाव, पाण्याची बॉटल मोठी, एवढं सगळं घेऊन येले. बॉडी बिल्डर. आणि ह्या मी माझ्या दादाचा टी शर्ट घातले. काय आणि केशा आता काम काय पाऊस नाही, पण पावसाचा आता काही भरोसा नाही, पटकन येऊ शकतं. आणि मी कागद पण विसरले, त्याच्यामुळे तर मग घराकडे पप्पांनी पाठवले आणि रका आणण्यासाठी. आणि मी रकासोबत कागद पण घेऊन येणार आहे. आणि हे बघा, ह्या एवढ्या मोठ्या जागेत मी एकटाच, तर मी घरात जाते. आणि हैना जाऊची वाट आमच्या परसोबत. तर ही पांदण बघा, कोकणात राहलेल्यांका काय माहीतच असतं, पण जे कोकणात राहत नाही त्यांना माहीत नसतं अशी पाने बिन्ने असत, ते पांदणी असते. जसं आता मी घरात जाते, जर मी रक्का आणला असते तरी पण मला जाऊचं लागलं असतं, कारण मी उबवान नाही आणलं. उबवान म्हणजे फक्त कोकणातल्यांका माहीत झालं, उबवान म्हणजे काय. तर मग कोण भेटला बघा, तर ही येत होती पाटणागर. माझ्याकडे एवढा सामान होता म्हणून ती आणून घेत होती, पण मी नेऊन पोचवले. आणि आता ही मग